श्री स्वामी समर्थ. माझा परिचय मी देत आहे या ठिकाणी. माझं नाव आहे भागवत वैजनाथराव जोशी. सर्वसाधारणपणे या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मी कसा आलो आणि गेली 42 वर्षाची वाटचाल कशा पद्धतीने झाली, तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडू इच्छितो की सद्गुरू कृपा झाली आणि इमारत फळा आली. बालपणे आमच्या पूज्य पिताश्री मातोश्रींनी आमच्यावर केलेले संस्कार, दत्तभक्ती आणि विविध ग्रंथांच्या वाचनाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून मी घडत गेलो. बालपण हे माझं गाणगापूर, त्र्यंबकेश्वर आदी विविध क्षेत्राच्या ठिकाणी माझा संपर्क आला आणि या माध्यमातून पुढे माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशनपर्यंत झालं. काही तांत्रिक शिक्षणाची मदत घेऊन मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो, परंतु प्रत्यक्ष सर्व ठिकाणी मला अपयश पदरी येत होतं. परंतु या ठिकाणी एक अशी, मी पूर्वीचा साई भक्त होता. साई चरित्राचं पारायण नित्य करायचो. गजानन महाराजांची पण मी सेवा संपन्न, गजानन महाराजांची पण सेवा संपन्न झाली. परंतु कुठेही मला या ठिकाणी अनुभूती नाही आली. परंतु या दोन महान संतांच्या माध्यमातून त्यांनी माझी वाटचाल सद्गुरू मोरेदादांकडे, म्हणजेच भगवान श्री स्वामी समर्थांकडे वर्ग केले. त्यांनीच मला स्वामी महाराजांकडं पाठवलं. एके दिवशी आमच्या कुटुंबात एका घटना अशी घडली. मी या पैठण क्षेत्री, त्या ठिकाणी आमच्या मावशी यांच्याकडे पंचायत समितीमध्ये परमपूज्य मोरेदादांनी लिहिलेला श्री स्वामी समर्थ हा 3री आवृत्ती आमच्याकडे आली आणि माझा विश्वास पूर्णपणे स्वामी महाराजावर नव्हता. साईबाबाचं मी कट्टर भक्त असल्यामुळे मी साईबाबांचंच नामस्मरण करत होतो. परंतु नंतर अशा काही घटना गेल्या की श्री स्वामी समर्थ या 3ऱ्या ग्रंथातले जे काही अनुभव आमच्या वडिलांनी या ग्रंथाचा अभ्यास केला आणि नित्यनियमाप्रमाणे रोजचा 10,000 जप श्री स्वामी समर्थांचा सुरू केला. परंतु गुण आला नाही. परंतु आमचे वडील ध्यानाचं अभ्यास असल्यामुळे, ध्यान मार्गी असल्यामुळे, ध्यानस्थ अवस्थेमध्ये सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या अंतरच्या दृष्टीसमोर आले. त्यांनी सांगितलं की मी दिंडोरी येथे मोरेदादांच्या स्वरूपामध्ये काम करत आहे, तू तिथे जा, ते जे काही सेवा देतील ते त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा. आणि मग त्या पद्धतीने मला आमच्या वडिलांनी दिंडोरीला पाठवलं. परंतु विविध देवतांच्या सेवा केल्या, परंतु गुण न आल्यामुळे, अनुभूती न आल्यामुळे माझं मन एक विषण्ण अवस्थेकडे वाटचाल करत होतं. तरी पण वडिलांच्या सूचनेनुसार आम्ही दिंडोरीला रविवारी, गुरुवार आणि रविवार प्रश्नोत्तर करायचे दादा. तर आम्ही उशिरा पोहोचलो, पण तिथली कडक शिस्त, दरबारचं आणि पाय धुणे, 11 माळी जप आणि रांगेत शिस्तीचं अनुकरण करून आमच्या हातात एक कागद सोपवला व त्या ठिकाणी आम्ही माझा नोकरीच्या संदर्भात प्रश्न मांडला. त्यावर त्यांनी आम्हाला सेवा दिली आणि त्या सेवेच्या माध्यमातून 6 लक्ष श्री स्वामी समर्थ जप, दत्तमूर्तीवर 16 वेळा श्रीसूक्त पुरुषसूक्ताचा अभिषेक आणि त्याच पद्धतीने वाटचाल 120 दिवसामध्ये सेवा पूर्ण करण्याचा संकल्पित सेवा आम्हाला कार्यक्रम दिला. परंतु हे सगळं साहित्य त्या काळी उपलब्ध नव्हतं. तर त्या साहित्याची उपलब्धता करून आम्ही घरचे घरी स्वामींची सेवा सुरू केली. परंतु
काम्यसेवा ही संकल्पित करायची असते हे आम्हाला ठाऊक नव्हतं. आम्ही त्याच पद्धतीने संकल्प न करता स्वामींची सेवा करू लागलो. तर एके दिवशी मला स्वामींचं मुख नसलेलं देहचं दर्शन झालं. मी माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं स्वामींचं दर्शन झालं. मग त्यांनी ध्यानावस्थेमध्ये पाहिल्यानंतर मग त्यांना सांगितलं की व तुम्ही संकल्प सोडला नाही, संकल्प सोडा. आणि मग आम्ही संकल्प सोडल्यानंतर रोजचा 10,000 जप आम्ही सुरू केला. 120 दिवसामध्ये 6 लक्ष जप आणि नैवेद्य, रोजची नैवेद्य आरती करत गेलो. विश्वास वाढत गेला. या दरम्यान आम्हाला घर बसल्या बसल्या परमपूज्य मोरे दादांनी दृष्टांताच्या माध्यमातून दिंडोरीहून, आम्हाला त्यावेळेस मोबाईल वगैरे फोन वगैरे काही नव्हते, परंतु त्यांनी आम्हाला तिथून बसल्या बसल्या आम्हाला मार्गदर्शन व्हायचं. माझा विश्वास, आत्मविश्वास पूज्य दादांच्या सेवेमुळे पक्का झाला आणि माझी श्रद्धा ही उत्तरोत्तर दृढ होत गेली. परंतु जसा आमचा पहिला 120 दिवसाचा कार्यक्रम संपत आला तर अभिषेक वगैरे चालू होता आणि माझ्या वडिलांचा मृत्यू प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी टाळला. मी माझ्या वडिलांचा मृत्यू अक्षरशः डोळ्यांनी बघितला. तर त्यावेळेस मी हतबल झालो नाही, परंतु अभिषेकाचा तीर्थ उद्बत्तीची रक्षा त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत चोळली आणि शांत बसलो एकदम. दुपारी जेव्हा मला वामकुक्षी लागली तेव्हा 3 सत्पुरुष आले. त्यातले एक भगवेधारी होते, काखेमध्ये झोळी होती आणि त्यात चाफ्याची फुलं होती. आणि मग त्यांनीच मला एकदम हिंदीमध्ये बोलले की बेटा अच्छा किया, एवढंच बोलले. आणि मग दुसऱ्या दिवशी आमच्या घराच्या दरवाजासमोर एक प्रेत यात्रा निघून गेली. पुढे त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढलं. तर हे फक्त गुरु आणि गुरुच करू शकतात. पुढे उत्तरोत्तर अनेक असे काही घटना प्रसंग लीला स्वामींच्या होत गेल्या. त्यामुळे माझा विश्वास पक्का झाला. अधूनमधून मी पुढे मग नोकरीचा प्रश्न आला तर माझ्या पत्रिकेमध्ये आत्महत्येचे योग होते. प्रखर 7.5चा योग होता. दादांनी मला लिहून दिलं की नोकरी मिळेल, धंदा करू नये आणि एवढी सेवा करा. ती सेवा केल्यानंतर माझ्यासमोर 10 ठिकाणचे नोकरीचे कॉल होते. मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून नोंद केल्यानंतरसुद्धा मला कॉल आले नव्हते, परंतु टेलिफोन डिपार्टमेंटच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी ही मला केवळ सेवा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मला दादांनी मिळवून दिली. दादांनी मला नोकरी दिली, त्यानंतर घर दिलं. अशा विविध अनुभूती दादा देत गेले. आणि मग दादा गेल्यानंतर पुढं काय, मग दादांचं पूर्ण मी जवळजवळ गुरुवार रविवार प्रश्नोत्तराला हजर राहायचो. हितगुज हा दादांचा अतिशय आवडता विषय होता. या हितगुजाच्या माध्यमातून आम्हाला शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, तद्वतच हिंदू धर्म, क्षात्रधर्म, तद्वतच नित्य व्यवहारातील ज्योतिष्य आदी विविध शास्त्रांचं प्रशिक्षण दादांनी दिलं. आणि मग दादांची कार्यपद्धती मी बघत गेलो. दर गुरुवारी येणारे दुःखितांची संख्या बघितली, अनुभूती आलेल्या लोकांची अनुभूती त्या ठिकाणी दादांना सांगताना प्रत्यक्ष पाहिलं. आणि मग त्यातून मी घडत गेलो. दादांनी मला चौकडं फिरवलं. मी दर्ग्यात गेलो, मशिदीमध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो. त्यांची कार्यपद्धती मी जवळून बघितलेली आहे. आणि मग माझ्या मनामध्ये एकच ध्यास निर्माण झाला की जसं दादा काम करतात त्याच पद्धतीने पुढे स्वामींचं सेवा कार्य व्हावं हे दादांसमोर मी मांडलं. आणि मग त्या पद्धतीने दादांनी आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या बळावर, त्या दादांच्या परमपूज्य दादांच्या कृपा आशीर्वादामुळेच मी आजवर अद्यापर्यंत वाटचाल करू शकलो. ही सर्वस्वी
हे सद्गुरूंचीच कृपा आहे आणि आजतागायत